म्हणजे लग्नानंतर हे केलं तर चालतं तर पाप नाही, लग्नाआधी केलं तर आम्ही एकत्र राहिलो तर पाप आहे. दोघेच फक्त एकत्र आहोत, सेपरेट झालो तर दोघेच सेपरेट होतो, फॅमिलीला दुःख नाही होत. दीपक के डेट्स अवेलेबल नहीं है तो हमने उनके जगह पे इसको रिप्लेस किया है. मेरे बाजू में खड़ा है दीपक देउलकर. हाँ, हम दोनों, अब भी तुझे फोन आया था ना, वो मेरे सामने से ही आया था. झूठ मत बोला कर, मुझे झूठ से सख्त नफरत है. और उस लड़के के 40 दिन तुमने लिए हैं, 40 दिवस घेतलेत आणि आता तुला लाज नाही वाटत म्हणायला. कधी कधी अभिनेत्री एखाद्या नायकाला पुश करतात किंवा एखाद्याला नाकारतात. तुझ्या बाबतीत कोणतरी प्रेशर आणतंय स्वतःच्या ओळखीमुळे आणि स्वतःच्या तर मग खूप 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 संताप यायचा. काही वेळेला असं व्हायचं सुद्धा की की म्हणजे सरळ पेपरवाल्यांना, म्हणजे आपल्या पत्रकार मित्रांना सांगून लिहून टाकूया. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा त्याला साधारण अशी कल्पना नसते की आपला पुढचा प्रवास कसा होणार आहे. पुढे मग अनेक वळणं येतात, स्पीड ब्रेकर येतात, यशापयश येतं, टक्के टोणपे खावे लागतात. पण त्याच्यातून माणसं शिकत पुढे जातात. पण कधीकधी असं होतं की एखादा कलाकार येतो, यशापयशातून वाटचाल करतो, पुढे त्याला लक्षात येतं की आपल्याला आणखीन बरंच काही साध्य करता येईल, सिद्ध करता येईल, आव्हानं पेलता येईल, आपले हातपाय पण पसरता येतील. आणि आपण जो मूळ समजा आता आपण अभिनयाच्या क्षेत्रात आलेलो आहे, तो अभिनयाच्या क्षेत्रात आपले पाय रोवले असतानाच आपण इतरसुद्धा आव्हाने पेलू शकतो, इतर वाटाने आपण जाऊ शकतो. बरंच काही घडत असतं. तर आमचा आजचा पाहुणा असाच एक आहे ज्याला अभिनयाच्या क्षेत्रामध्ये जवळपास 37 वर्ष झाली. आमचा परिचय त्यावेळेपासूनच आहे, म्हणजे घट्ट परिचय आहे. ते परिचय शब्द म्हणणं मला बरं वाटत नाही, आमची मैत्री असंच मी म्हणेन. आणि त्याच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण त्यातलं मला ना काही वेगळं जाणून घ्यायचं आहे. हे प्रयत्न तरी तसाच करणार आहे, आणि तो आहे दीपक देउलकर. नमस्कार. आणि दिलीप, मला हे खूप आवडलं तुझ्याकडनं हॅशटॅग. म्हणजे आता म्हणजे दिलीप ठाकूर हे एक इतकं रिस्पेक्टेड नाव आहे. ऑफकोर्स मी अरे तुरे करतो कारण आपली इतकी वर्षाची सवय आहे म्हणून. बरोबर आहे. पण तो दिलीप ठाकूर अगदी मी जो 1987 पासून बघतोय, तो आज बोलताना हॅशटॅग असं म्हटल्यावर मला अगदी वा, असं जेन झी असल्यासारखं वाटलं. वा. बरं, मला पहिला प्रश्न तुला असा करायचा आहे, एवढ्या वर्षामध्ये तुला मनोरंजन क्षेत्राने नेमकं असं काय दिलं? मनोरंजन क्षेत्राने मला अजूनपर्यंत आयुष्यात देवाच्या कृपेने फक्त मनोरंजनच दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे सगळंच काही दिलं रे. कारण बघ ना, आपण कधी कधी असं म्हणतात की लोक म्हणतात की ॲक्टर्स, कलाकार हे शापित गंधर्व वगैरे असतात असं म्हटलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाची बाजू जर बघितली गेली तर लोकांचं प्रेम जे ॲक्टर्सना मिळतं ना, मला खरंच खूपदा असं वाटतं की तितके आम्ही पात्र नसतो त्या प्रेमाचे. एक जनरली स्पीकिंग. कारण काही वेळेला कसं होतं की एक म्हण आहे मराठीत की अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालं, असं पण होतं. ज्यांचे संस्कार किंवा ज्यांचे पाय मातीचे असतात त्यांना तितका फरक पडत नाही. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला माझ्या आजोबांची शिकवण ही होती, आजोबा आजी आईवडिलांची, की तू ज्या क्षेत्रात आहेस आणि तू ज्या क्षेत्रात म्हणजे गेलेला आहेस, तर तिकडचं यश हे जसं अळवाच्या पानावर दवबिंदू असतो ना, तितकंच शाश्वत असतं. म्हणजे जसं ऊन पडायला लागतं ते अळवाचं पान असं 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 व्हायला लागतं आणि तो दवबिंदू गळून पडतो. तर त्यामुळे ते कधी डोक्यात जाऊ देऊ नये. ते ऑलवेज टेक इट इज अ पार्ट ऑफ लाईफ अँड जस्ट ट्रीट दिस ॲज अनदर प्रोफेशन. मे बी डॉक्टर झालो असतो, मे बी ॲक्टर झालो असतो, क्रिकेटर झालो असतो, इंजिनियर झालो असतो किंवा क्लार्क झालो असतो. पोट भरायचं साधन, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि मनोरंजन क्षेत्राने त्यामुळे सगळंच दिलं. म्हणजे नाव, प्रसिद्धी, पैसा, देवाच्या कृपेने अतिशय चांगली बायको,
आणि माझा जीव असलेली माझी मुलगी सगळंच मला मिळालं. पण तू मनोरंजन क्षेत्राला काय देतोयस आता? खूप चांगलं विचारलंस दिलीप. आणि तुझा पहिल्यापासूनचा हा स्वभाव मला खूप आवडतो की जे आहे ते रोखठोक. खरंच हे ना प्रत्येकाने मनाशी जाण ठेवली पाहिजे की अरे मी राहायचो कुठं, मी राहायचो चाळीत. त्या चाळीतनं थोड्या मोठ्या फ्लॅटमध्ये आलो, मग मोठ्या आलो, मग 2,500 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये आलो, 4 गाड्या आल्या, हे आलं, पण हे सगळं कुणामुळे आलं? सगळ्यात पहिल्यांदा देवाच्या कृपेने. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी, देवाच्या कृपेनेच मिळालेलं लोकांचं प्रेम आणि मनोरंजन क्षेत्राने जसं तू म्हणालास तसं दिलेलं नाव, पैसा, प्रसिद्धी. तर त्यामुळे परतफेड समाजाची केलीच पाहिजे. तू आत्ता फक्त मनोरंजन क्षेत्रापुरतं बोलतोयस म्हणून मी दुसरं फॅसेट सांगत नाही की आपण वैयक्तिक आयुष्यात काय करतोय, नाही सांगत. मला 2012 अचानकपणे, म्हणजे मी 2006 प्रोडक्शन सुरू केली आणि 2012 माझा एक मित्र आहे प्रशांत चोथानी आणि निशा चोथानी म्हणून. तर ते मला म्हणाले की अरे सर, म्हणजे सर म्हणजे तो आहे मित्र पण त्याला सवय आहे सर म्हणायची. तो म्हणाला की डोंट यू थिंक की आपने ये मतलब म्युझिक इंडिया चॅनल सुरू झाला, संगीत भोजपुरी चॅनल आमचा सुरू झाला, तर संगीत मराठी सुरू झाला पाहिजे. यू आर अ महाराष्ट्रीयन. म्हणजे मी मराठी आहे, ते दोघंही मनानी मराठी आहेत. मग प्रशांत पण म्हणतो की अरे महाराष्ट्र ने मुझे सब कुछ दिया तो मैं भी मराठी हुआ ना म्हणून. तर आणि त्यावेळेला खरंच म्हणजे आत्ताही नाही आहे चॅनल्सला, म्युझिक चॅनल्सना सुकाळ, पण त्यावेळेला खरंच म्हणजे इतकं हे नव्हतं. त्यामुळे असं लोकांचं म्हणणं होतं की चॅनल सुरू करावा की नाही, चालला तर 3 महिने 6 महिन्यात चॅनल्स बंद पडत होते, म्युझिक चॅनल्स वगैरे. आज 12 वर्ष झाली संगीत मराठी ईश्वराच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या नंबर 1 चॅनल आहे. आणि 12 दिवस किंवा 1 महिना नंबर 1 राहणं शक्य होऊ शकतं, पण 12 वर्ष लोकांनी नंबर 1 ठेवणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. येस. आणि त्या माध्यमातून मी जितकं होईल तितकं मराठी चित्रपट, मराठी इंडस्ट्रीला जे प्रोजेक्शन लागतं, गाण्यांना जे प्रोजेक्शन लागतं, चित्रपटांना जे प्रोजेक्शन लागतं, कुठेही त्याला धंदा म्हणून न बघता, धंदा केलाच पाहिजे कारण सगळ्यांचे सॅलरीज वगैरे द्यायचे असतात, पण फक्त धंदा म्हणून न बघता मी कलाकार आहे, त्यामुळे माझ्या सहकलाकारांना, माझ्या निर्मात्यांना, ज्यांच्याशी ओळखसुद्धा नसते कधी कधी म्हणून, पण नवीन निर्मात्यांना कुणालाही त्यांना एक व्यासपीठ दिलं जिकडनं त्यांचे पिक्चर्स प्रोजेक्ट करता येईल. बाकी मग मायबाप जनता ठरवेल की बघायचा कुठला हिट करायचा काय, ते मी निश्चितपणे करतो आहे. बरं, हे झालं तू ह्या 2 बाजू झाल्या. याच्यामध्ये अजून एक घटक असतो, हुकलेल्या संधी. काय माहिती आहे, तू जे चित्रपट केले त्या चित्रपटांविषयी तू वेळोवेळी बोललेला आहे, बोलत असतो, पण असे पण काही चित्रपट तुझ्या कारकिर्दीमध्ये आले, जसं आर.के. नय्यर, साधनाजींचे मिस्टर, ये जो मोहब्बत आहे, आणि संजय दत्त, माधुरी दीक्षित. येस. मला वाटतं 95-97चा तो काळ असेल. नाही, त्याच्याही आधीचा 93चा काळ असेल. आणि त्यावेळेला म्हणजे माधुरी दीक्षित टॉप फॉर्ममध्ये, एकदम संजय दत्त पण टॉप फॉर्ममध्ये, आणि तुला अशी मोठी संधी मिळणं, आणि ती संधी दुर्दैवाने फक्त ती आठवणीत राहणं. आज काय त्या आठवणी आहेत? त्याला 2 गमतीशीर हे आहेत. तू म्हणालास तसं दुर्दैवाने, पण ते दुर्दैवाने मी 50% म्हणेन, कारण 50% माझ्या चुकीमुळे. कसं झालं की खूप सुंदर प्रेस कॉन्फरन्स वगैरे झाली, आणि दॅर वॉज म्हणजे एक प्रोजेक्शन की ही आमची नवीन फाइंड आहे, दीपक देऊलकर, आणि पॅरलल रोल टू संजय दत्त इन ये जो मोहब्बत है. शूटिंग सुरू झाली सगळं, आणि मी तनानी इथे होतो पण मनाने मात्र मराठी इंडस्ट्रीत गुरफटलेलो होतो, कारण खूपसे मराठी चित्रपट चालू होते माझे. आणि ज्या वेळेला इकडे शूटिंग झालं म्हणजे कंप्लीट नाही झालं, 8 रील्स साधारणपणे आमची तयार झाली. संजयच्या डेट्स तेव्हा अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे माझी आणि माधुरीची बरीचशी जे सीन्स होते ते शूट झाले. गाणं शूट झालं सरोज खाननी केलेलं, आणि अचानक दुर्दैवाने संजय दत्तला म्हणजे ते जी केस झाली ती अनफॉर्च्युनेटली तो आत गेला आणि तिकडे तो पिक्चर अडकला.
आणि त्याचबरोबर मी माझी चूकही का म्हणतो की जेव्हा चित्रपट मिळतो किंवा तुम्हाला बॅटिंग करायला चांगलं पिच मिळतं तर तेव्हा तुम्ही लूज बॉल सोडायचे नसतात. मी चांगली बॅटिंग विकेट जिकडे मिळालेली होती इकडे, तर तिकडे प्रयत्नच केला नाही कधी हिंदीमध्ये. म्हणजे अगदी हरमेश मल्होत्रा साहेबांपासून ते हे लोक मला कास्ट करत होते आणि मी कारण मराठीला माझ्या कमिटमेंट्स होत्या दिलेल्या चित्रपटांना. म्हणजे ऑफकोर्स असं केलं मी म्हणते साईन नव्हते केलेले पण वर्बल कमिटमेंट्स. तर मी मात्र कोल्हापुरात एन्जॉय करत होतो शूटिंग्स करत मराठीच्या. तर त्यामुळे काही संधी हुकल्या माझ्या, पण मला काही त्याच्यात असं म्हणजे काही ग्रेट रिपेंटन्स वगैरे असं नाही वाटत. आणि तो पिक्चर झालाही असता नंतर, पण त्याला बाहेर यायला थोडा वेळ लागला आणि तोपर्यंत R.K. नय्यर साहेब गेले, यु नो, दुर्दैवाने. तर त्यामुळे ते अडकलं. पण जो काही हे होतं ते मजेशीर होतं आमचा, जी काय आम्ही एकत्र शूटिंग्स केली. मग तेव्हाच्या माधुरीचा अनुभव? सज्जन, डाऊन टू अर्थ, म्हणजे अगदी त्रयस्थ कोण क्राऊड्समधनं जरी आले ना, आणि त्यावेळेला काही सेल्फीज नव्हते, नाही त्या मोबाईलच नव्हता, तर त्यावेळेला सुद्धा ती मुलगी म्हणजे माधुरी, म्हणजे मी कधीही बघितलं नाही की ती कोणाशी असे आलेत आणि अशी बोलून माजोरड्यासारखी बसून बोलते. उठून उभी राहायची आल्याबरोबर, कोणीही अनोळखी जरी असलं तरी, यु नो. तर त्यामुळे नुसती ॲक्टिंगच नाही तर तिच्याकडनं माणसाने यशस्वी झाल्यावर कसं वागावं, किंबहुना संस्कारांचाच परत तो भाग झाला. बरोबर आहे. तर ते तिच्याकडनं खूप म्हणजे मी बघितलं आणि म्हणजे कुणीही प्रेमात पडेल रे तिच्या. पण तुमचा संवाद मराठीत? नाही, हिंदीत व्हायचा त्यावेळेला, कारण ती खूपच रुळी होती. आणि त्यावेळेला यु नो, आता असं झालं की आता थोडं म्हणजे इंग्लिश मराठी असतं. तो हे प्रभाव वाढलाय. येस, कारण साहजिक आहे, इतके वर्ष अमेरिकेत राहिली लग्नानंतर, यु नो. पण आता अलीकडे तुझी भेट? हो, एक कॉमन अगदी जवळचं नातं आहे, तर ते लग्न ठरवायलाच आम्ही भेटलेलो होतो. ही अजून एक वेगळी बाजू. म्हणजे माधुरीच्या भावाची मुलगी आणि निशिगंधाच्या बहिणीचा मुलगा हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि गोड कपल आहे. आणि मग त्यानंतर असं झालं की ओके, आता मग बोलायला पाहिजे. तर मग ती पहिली वेळ आम्ही ठरवली की चला आपण फिनिक्स मिलमध्ये श्रीराम नेनेनी म्हणजे ब्रंच ऑर्गनाईज केला. आणि आम्ही दोन्ही फॅमिलीज एकत्र भेटलो आणि खूप वेळ, म्हणजे आम्ही भेटलो होतो 2 तासासाठी, पण आम्ही 11ला भेटलो ते संध्याकाळी जवळजवळ 6:45 पर्यंत म्हणजे गप्पाच. अरे वा. पण तुला ह्या अशा गोष्टी तुला ऊर्जा देतात, अशा भेटी, अशा गोष्टी? निश्चितपणे ऊर्जा देतातच. का आता तुझा जेव्हा या इंटरव्ह्यूसाठी फोन आला तेव्हा पण तू जर माझी ऊर्जा बघितली असेल तर तीच ऊर्जा होती. नाही, पण अशी काही अनुभव, आणखीन एक माधुरी भेटीचा अनुभव झाला, आणखीन काही भेटीचे अनुभव? परमेश्वराच्या कृपेने इतके आहेत ना दिलीप, पण त्यातले काही निवडक सांगू तर जेव्हा मी म्हणजे खूप स्वतःला भाग्यवान समजेन, माझे आजोबा IAS नाही, त्यावेळेला ICS परीक्षा असायची, तर त्याच्यात ते अख्ख्या भारतात पहिले आले होते. आणि ही वॉज द कलेक्टर ऑफ सेंट्रल एक्साइज अँड कस्टम्स. आणि म्हणतो ना आपण की संसारी साधू नाही म्हणता येणार, पण संसारात राहून सुद्धा आपण साधू संत कसं होऊ शकतो त्याचे ते जिवंत उदाहरण होते. ज्यांच्याकडे मी लहानाचा मोठं झालो चिखलवाडीत, ते कधीही बंगल्यात राहायला गेले नाहीत, ते कायम 2 10x10च्या खोल्यांमध्ये राहिले चिखलवाडीत. आणि त्यांना म्हणजे इथे जेव्हा जेव्हा ओशो, रजनीश आणि जयदू कृष्णमूर्ती जेव्हा यायचे फिलॉसॉफर्स, तर तेव्हा ते आपण तरी थोडे लांब बसलो आहोत, पण याच्यापेक्षाही जवळच्या डिस्टन्सवर माझ्या आजोबांबरोबर चर्चा करायचे फिलॉसॉफीवर. आणि मी तेव्हा 5 वर्षाचा, आणि मी त्यांच्याबरोबर नेहमी जायचो जे स्कूल ऑफ आर्ट्सला किंवा यु नो ते जिथे त्यांची चर्चा व्हायची याच्या. तर त्यामुळे तो क्षण भारावल्यासारखं असायचं की मला कळायचंच नाही म्हणजे त्यावेळेला की अरे ह्यांना बघायला इतके लोक, बरं म्हणजे त्यांचं बोलणं काही वेळेला डोक्यावरनं जायचं त्यावेळेला.
कारण वय नव्हतं. हो, हां 4 वर्षाचा लहान मुलगा, 4-5 हां वर्षाचा, हां काय करणार. हां पण आता असं वाटतं, अरे किती म्हणजे परमेश्वराची कृपा आहे की मला एकतर अशा घरात जन्म दिला जिकडे मी आजोबा आजींकडे वाढू शकलो, हां कारण आई पप्पा दोघंही नोकरी करायचे हां म्हणून. आणि तर त्यांचे एकतर त्यांचं अपब्रिंगिंग हां परत अशा माणसांची भेट त्यांच्यामुळे. हां परत ते राहायला होते चिखलवाडीत. हां चिखलवाडी म्हटलं की तुला ग्रँट रोड आलंच. अगदी तारदेव आलं. येस. हां आणि अगदी नावं घ्यायची झाली तर अशोक सराफ, सुनील गावस्कर, शरद हजारे, सुभाष आंबिये, हो किरण मोरे, प्रकाश पदुकोण, त्यानंतर लक्षाही काही वर्ष तिकडे हां राहायला बरोबर. होता, कुंभारवाड्याला राहिला होता तो तिकडे यायचा. तिकडे हां आला होता. हां मग काही वर्ष आपली आत्ताच्या ह्याच्यातली म्हणजे माझ्याबरोबरची म्हणशील तर किशोरी आंबिये, हां सुधीर बावकर, हां म्हणजे उषा नाटकणी पण तिकडे वरच्या उषा पण बाजूला राहते. होती, हां माधव आचवल, माधव हां तर ती म्हणजे असं म्हणतात ना की चिखलातली कमळं. हां आणि तिकडे आम्ही दरवर्षी गणपतीत काम करायचो हां स्टेजवर हां चिखलवाडीत. तर तिकडे गणपतीत मला बघायला मिळालेली लोक म्हणजे अगदी ऑफकोर्स मला बालगंधर्व कुमार गंधर्व कधी गणपतीत नाही बघता नाही. आले, हां पण ते ह्या सगळ्यांनी आत्ता 101 वर्ष कंप्लीट झाली त्या गणपतीला. हां तो एकमेव असं गणेशोत्सव आहे जिथे कायम नाटकं असतात. कधी सिनेमा, कारण सिनेमा स्वस्तात पडायचे ना त्यावेळेला. तो गल्ली चित्रपट. हां, हां तसं नाही. जी लाईव्ह नाटकं चालू असतात ना ह्याला हां थिएटरला, हां ती सगळी नाटकं चिखलवाडीत व्हायची आणि सगळे कलाकार असे बघायला मिळायचे हां समोरासमोर. आणि स्थानिक कार्यक्रमात आम्ही म्हणजे मामा वगैरे सगळे या लोकांना बघायला मिळायचं. अशोक येस मामाला येस. वगैरे सगळे. तो सुनील गावस्कर पण लहानपणी अगदी अगदी नाट्यगृहामध्ये. अगदी हां माते तुझ्या माथ्यावर चरण ठेवून आशीर्वाद मागतात. अच्छा. बरं मला सांग, आता मी तुला मगाशी म्हणजे हुकलेला सिनेमा, आपण हिंदीचा विषय काढला, मराठीमध्ये तुला हुकलेल्या संधी? काय होतं बघ, कुणाचाच रोड अगदी क्लीन नसतो. आणि आता बघितल्यावर असं वाटतं की त्यावेळेला मात्र राग यायचा की अरे म्हणजे मी सिनेमा साईन केला, माझं सगळं हे ठरलं, समोरून कोणाचा तरी फोन गेला आणि सांगितलं अच्छा त्यांनी इतके मागितलेत का, अमुक अमुक आमचं हे इतक्यात करेल हां आणि आम्ही पण हे करू, हां आणि असे माझ्याकडनं नाही नाही म्हणता 10-12 चित्रपट गेले. अरे हो, पण मी तुला हा एक विक्रम झाला. आता विक्रम शब्दावरूनच आणखीन एक विक्रम सांगतो तुला. हां एक चित्रपट होता ज्यात मी आणि विक्रम गोखले, रादर हां विक्रम गोखले आणि मी हां हे भावांची भूमिका करणार होतो. हां तारखा 40 दिवस सलग घेतल्या गेल्या कोल्हापूरला. हां सगळं कोल्हापूरला म्हणजे मुंबईचाच निर्माता कोल्हापूरला करणार होता. आणि आम्ही आराधना डबिंगमध्ये भेटलो दुसऱ्या पिक्चरच्या डबिंगच्या वेळेला. आणि विक्रम गोखले साहेबांना मी विकी म्हणायचो, विकी काका नेहमी म्हणायचं. म्हणजे मग मला असं तुझ्यासारखं वाटतं, विकी म्हण असं. तर आम्ही भेटलो आणि मला विक्रमजी म्हणाले की आपण बरोबर जायचं. मी म्हटलं कुठे? म्हणाले अरे ते तारखा आल्या ना तुझ्याकडे. मी म्हटलं नाही, मला सांगितलं आहे त्यांनी, निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी 40 दिवस. मला उगाच ना नावं घेऊन कुणाला बदनाम करायचं नाही म्हणून मी नाव घेत नाही आहे. हां काय हरकत नाही. हां तर विक्रम म्हणाले की अरे मला तर सांगितलं कन्फर्म आहे म्हणून. मी म्हटलं हो मलाही कन्फर्म सांगितलं होतं. मग आम्ही आराधनामध्ये आत गेलो आणि मी त्या माणसाला फोन केला, त्या व्यक्तीला, निर्मात्या दिग्दर्शकाला हां म्हणून त्याला फोन केला आणि विचारलं. तर तो मला म्हणाला नाही नहीं वो शेड्यूल आगे गया है, पुढे गेला आहे शेड्यूल, तो मैं बताऊंगा श्योरली बताऊंगा यार. म्हणजे खूप गोड बोलला. मी फोन ठेवला. मग विक्रम गोखलेंना हे वाटलं की अरे असं कसं पुढे गेलं आहे, माझ्याकडनं तर तारखा घेतल्यात. त्याच फोनवरनं त्यांनी परत फोन लावला आणि त्या कायचे ते फिरवणारे फोन, हो हो लँडलाईन. फोन लावला आणि त्याला विचारलं की सॉरी तोंडून नाव येत होतं माझ्या. काय हरकत नाही. तर नाही बदनामी कशाला करा नाही, बरोबर आहे. कोणाची, कारण लोक काय ना त्या वेळेच्या सर्कमस्टन्सेस प्रमाणे वागतात. अरे त्यामुळे कुणी विलन किंवा वाईट किंवा चांगला नसतो असं. विक्रमने विचारलं तर विक्रम नहीं ऐसा ऐसा हुआ है ना, तो दीपक के डेट्स अवेलेबल नहीं है, तो हमने उनके जगह पे इसको रिप्लेस किया है. विक्रम म्हणाला अच्छा, मेरे बाजू में खड़ा है दीपक देऊलकर. हाँ
हम दोनों, अब भी तुझे फोन आया था ना, वो मेरे सामने से ही आया था. झूठ मत बोला कर, मुझे झूठ से सख्त नफरत है. और उस लड़के के 40 दिन तुमने लिए आहेत, 40 दिवस घेतलेत, आणि आता तुला लाज नाही वाटत म्हणायला. ये आणि तू मला जी सायनिंग अमाऊंट दिली आहेस, काही म्हणजे तुझे तेव्हा विक्रम गोखले अशी मस्करीत सांगायचे की ते म्हणायचे 2 लाख वगैरे असे कमी वाटतात रे. 2 लक्ष म्हणायचे की फी किती घेणार, तर बाबा 1 लक्ष किंवा 4 लक्ष असं. तर ये आणि तुझे जे काय आहेत ते सगळे सगळे परत घेऊन जा. म्हणून विक्रम गोखलेनी ती सायनिंग अमाऊंटही परत केली आणि पिक्चरही सोडला. हा एक वेगळा अनुभव आहे. किती सच्चाई बघ. पण तुझे इतर हुकलेले चित्रपट आता 10-12 म्हटल्यानंतर तुझ्याकडे अनुभवाचं भांडार आहे एक प्रकारे. हो रे. काय मी नावं घेतली ना तर उगाच ते दिलीप. आणि कसं आहे, आता ज्याच्यामुळे हुकले होते तर त्याच्याबरोबर आत्ता म्हणजे अतिशय खूप चांगले संबंध. नाही, पण हुकल्याचं दुःख कसं आहे ते? खूप ना रे, संताप यायचा, असं थोडं व्हायचं वाटायचं की म्हणजे कसं ना की हे बघ, आपण सेल्फमेड आहोत. सेल्फमेड म्हणजे देवाच्या कृपेने संधी मिळाली, पण स्वतःला घडवलं सगळीकडे. म्हणजे अगदी गणेशोत्सवात काम करण्यापासून ते इकडे मिळण्यापर्यंत. मग असं वाटायचं की कोणतरी प्रेशर आणतंय स्वतःच्या ओळखीमुळे आणि स्वतःच्या, तर मग खूप 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 संताप यायचा. काही वेळेला डिप्रेशन हा शब्द मी नाही वापरणार, पण काही वेळेला असं व्हायचं सुद्धा की की म्हणजे सरळ पेपरवाल्यांना, म्हणजे आपल्या पत्रकार मित्रांना सांगून लिहून टाकूया सरळ हे. पण मग म्हटलं नको, शेवटी तो बघणारा आहे. आणि प्रत्येक आपण म्हणतो ना की म्हणजे समटाईम्स, नॉट ऑलवेज, पण समटाईम्स फेल्युअर इज अ बिगर टीचर देन सक्सेस. सो इट टीचेस अस अ लॉट मेनी थिंग्स. तर त्यामुळे ते आय टूक इट इन द राईट स्ट्राईड. आणि आई वडिलांचं वगैरे तर हे होतंच की अरे काही नाही, काही हे होत नाही, दुसरं मिळेल, जर यश मिळायचं असेल तर ते मिळेलच म्हणून. त्यामुळे मग ते सवय लागली. पण असे किस्से असतात सगळ्या, म्हणजे कुठल्याही भाषेतल्या चित्रपट क्षेत्रात जा तू, म्हणजे दक्षिणेकडे जा, हिंदी, मराठी, कुठेही, कधी कधी अभिनेत्री एखाद्या नायकाला पुश करतात किंवा एखाद्याला नाकारतात. तुझ्या बाबतीत? नाही, माझ्या बाबतीत अजिबात असं झालेलं नाही आहे. फक्त एक झालं की काही वेळेला, कारण मी निशिगंधाशी विवाहाबद्ध झाल्यावर काही हितचिंतकांनी, म्हणजे आपलं हित होईल याची ज्याला चिंता वाटते तो हितचिंतक, आणि ज्याला आपल्या हिताची म्हणजे काळजी वाटते. चिंता वेगळी आहे, चिंता मी नेगेटिव्ह टर्ममध्ये म्हटलं, काळजी म्हणजे जेन्युइनली की वेल विशर. तर ते हितयशी, ते हितयशी. तर हितचिंतक जे असतात ना ते मग उगाच असं म्हणतात, आता तो काय, तो सगळीकडे निशिगंधालाच पुश करतो, अमुक करतो, तमुक करतो. पण तू जर अगदी, कारण तू पहिल्यापासून बघितलेलं आहेस, वाट पाहते पुनवेपासूनचे हे सगळे चित्रपट आमचे 1995च्या आधीचे आहेत, किंवा लग्नानंतर सुद्धा आमचे जे चित्रपट शूटिंग चालू होतं ना त्या लग्नानंतर साईन केलेला नाही आहे. एकमेव साईन केलेला होता तो लग्नानंतर सम्राज्ञी, हा एकमेव चित्रपट. बाकी सगळे चित्रपट आमच्या दोघांचे जे आहेत ते लग्नापूर्वीचे आहेत. इनफॅक्ट लग्नानंतर माझे मॅक्सिमम चित्रपट अलकाबरोबर, वर्षाबरोबर, सुकन्याबरोबर, असेच, पूजा पवार, असेच झाले. पण त्यावेळेला उगाच काही लोक असे उठवायचे की हा निशिगंधाला खूप पुश करतो असं. नाही, माझा प्रश्न थोडा उलटा आहे. एखाद्या अभिनेत्रीने दुसऱ्या हिरोला पुश करण्यासाठी तुला डावललं असं त्या 12 चित्रपटामध्ये? अभिनेत्रींनी नाही, अभिनेत्रींनी. बरं, आठव की तुझी निवड होणार आहे, तुझी निवड होणार आहे, ठरतंय, दिग्दर्शकाशी बोलणं झालं, निर्मात्याशी बोलणं झालं, पण एखाद्या अभिनेत्रीला वाटलं अरे दीपक देऊळकर, तुला माहिती असेल तर तू सांग ना. मी सांगत मी तुझ्या तोंडून येऊ दे ना. नाही, मला खरंच म्हणजे आठवत नाही, शब्देवर सांगतो. अच्छा ठीक आहे, आपण हा विषय थोडा पुढे नेऊया. की जेव्हा अभिनेता अभिनेत्री जेव्हा लग्न करतात, राईट, त्या कायम एक प्रश्न असतो. तो प्रश्न तुला आता पण, का मी सुद्धा जेव्हा जे कपल जे आहेत, तो प्रश्न असा असतो की तुलाही माहिती आहे की ज्याला जे दाम्पत्य आहे ते एकाच क्षेत्रात आहे, म्हणजे आता आपला अभिनय क्षेत्र, बरोबर,
तेव्हा ऋषिकेश मुखर्जींच्या अभिमानसारखं काहीतरी घडण्याची शक्यता असते किंवा घडत असतं. तर हे तुम्ही टाळण्यात कसे यशस्वी ठरलात? नाही, पूर्ण टाळता येत नाही, खोटं नाही सांगणार दिलीप. हां उगाच आहे ना रोजी असं बोलणं वगैरे मला नाही जमत. हां खूप वेळेला होतं असं. हां पण ते एक्झॅक्टली अभिमानसारखं असं नाही होत. नाही, आपण त्याचं एक सिनेमाचं उदाहरण आपण घेतो. हो नाही हां मी तुला, तू खूप म्हणजे इतकं सुंदर विचारलंच, माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं, पण मी तुला सांगतो ते पहिल्यांदा मी त्या अभिमानसारख्या याच्यावर सांगतो की माझ्या आणि निशिगंधाचं रिलेशनशिप जे आहे ना, ते कसं आहे की मला वाटतं मोस्टली लव्ह मॅरेजमध्ये हेच असेल की 3 वर्ष 4 वर्ष आधी एकमेकांना ओळखत असतात आणि मित्रमैत्रिणी असतात पहिले, मग लवर्स होतात सो कॉल्ड यु नो, आणि मग पती पत्नी होतात. तर त्यामुळे जे रिलेशनशिप राहतं ना ते मित्रमैत्रिणीचंच राहतं. अरे म्हणजे नवरा म्हणाला म्हणून काय म्हणतो आपण, ते ऑर्गनाइज नाही, काय म्हणतो ते लग्न, एक लव्ह मॅरेज आणि दुसरं अरेंज मॅरेज. ऑर्गनाइज नाही, अरेंज मॅरेज. तर अरेंज मॅरेजमध्ये मुलगी बिचारी हे ठरवून येते की नाही आपल्याला हे करायचं. त्याच्यात तिला सगळं ब्रेन वॉश झालेलं असतं की बघा तिकडच्या सवयी तुला माहीत नाहीत, मी सगळं सांभाळून घे. तर ती रेडी येते रे, म्हणजे एंटायर बाउन्सर्स येणार आहेत आणि मला व्यवस्थित खेळायचं आहे, यु नो. बरोबर आहे. ती कॉम्प्रोमाइज करते बिचारी. लव्ह मॅरेजमध्ये तसं नसतं. म्हणजे तू विचार कर ना, ती मुलगी जेव्हा येते अरेंज मॅरेजमध्ये, तिला हेही माहीत नसतं की यांच्या घरी साबण कुठला आणि टूथपेस्ट कुठला आहे, यु नो. लव्ह मॅरेजमध्ये आधीपासून मुलगी येत असते, त्यात सासू सासऱ्यांनी प्रेमाने डोक्यावर चढवलेलं असतं. त्यामुळे यु नो, मग ते अरेला कारे आणि कारेला अरे, म्हणजे ते होतंच. आणि एकाने ताटली फेकून मारली तर दुसऱ्याने थाळी फेकून मारायची. म्हणजे शाब्दिक, त्याला भांड्याला भांडलं. एक्झॅक्ट. तर त्यामुळे ते होतं आणि त्याच्याशिवाय मजा नाही. कारण जर मी तुझा खरा मित्र आहे, लग्नाचं सोडून दे, तर मी जर माझा खरा अभिप्राय तुला जर सांगितला नाही तर मग मैत्री कसली. सेम जोडीदाराचं आहे ना रे, की जोपर्यंत आपण एकमेकांशी खरं वागत नाही तर मग ते जोडीदार कसले, मग कॉम्प्रोमाइजच झालं ना तो. तर त्यामुळे ते आमचं खूप व्हायचं त्या बाबतीत. आणि योगायोगाने ऋषिदाननी, म्हणजे त्यांना ॲब्सोल्युटली काय पिक्चर्स होते त्यांचे. ऋषिदानबरोबर आम्हाला, ऋषिकेश मुखर्जींबरोबर काम करण्याची 2-3 संध्या मिळाल्या आणि खूप मजा आली. सगळे सिरियल्स होत्या त्या, तोपर्यंत ऋषिदा सिरियल्स करायला लागले होते आणि आम्ही एक सिरियल करायला ओरिसाला गेलो होतो. अच्छा. आणि तिकडे आमच्या दोघांचं हेच बघून मस्ती म्हण किंवा त्यांच्या भाषेत ते एक गोड बंगाली शब्दात ते म्हणायचे. तर ते म्हणाले, तुम दोनों को देख के हमको लगता है कि अभिमान वापस बना है तुमको लेके. व्हेरी गुड. तर दिस वॉज द, म्हणजे त्यांच्या तोंडून आलं ना, तेही खूप झालं. अरे म्हणजे त्यांना एक वेगळी साईड दाखवायची होती म्हणजे. एक्झॅक्टली. पण तुमच्या संसाराच्या यशाचं रहस्य देवाची कृपा. कारण दोघंही तसे स्ट्रॉंग हेडेड आहोत आम्ही. अरे आणि स्ट्रॉंग हेडेड नाही आहोत. स्ट्रॉंग हेडेड रॉंग वर्ड. कारण आम्ही खरंच स्ट्रॉंग हेडेड नाही आहोत. आम्ही समोरच्याचं एक्सेप्ट करायला तयार असतो. पण येस, एखादी गोष्ट जर मनाला पटली नाही तर ओके, फक्त कॉम्प्रोमाइज करून ते करायची असं नाही करत. तर त्यामुळे ओके, आणि ज्या ठिकाणी सांभाळून घेतलं पाहिजे ते तर सांभाळून घेणं गरजेचं असतंच. तर ते आपणहून होतं, ठरवून काहीच झालेलं नाही आहे आमच्या संसारात, सगळं आपणहून. पण तुमच्या गप्पा कोणत्या विषयावर असतात? गप्पा मारायला खरं सांगू तर दिलीप, वेळच अजूनपर्यंत असा यु नो इतक्या वर्षात मिळालेलं नाही आहे. कारण आमचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गोव्यावरनं परत आलो आणि निशिगंधा व शूटिंग फॉर दयाल नीलानी आणि मी कुंदन शहासाठी शूटिंग करत होतो. तर म्हणजे देवाच्या कृपेने इतकं हे असं सुरू राहिलं ना, कामाचा ओघ हे ते. आणि आता तर असं झालं आहे की म्हणजे माझं जवळजवळ तू असं समज की 24/7, कारण चॅनल्स, संगीत मराठी, म्युझिक इंडिया, संगीत भोजपुरी, संगीत बांगलाही आहे आमचं. पण ऑफकोर्स बांगला मला कळत नाही. पण तो इट इज अ 24/7 तुमच्या डोक्यात चालू असतं रे ते.
पण तुम्हाला गप्पांसाठी वेळ मिळत नाही, भांडण्यासाठी वेळ मिळतो? भांडण कुठल्या कारणांवरनं होतं माहिती आहे तुला, खरंच हसू येईल. हां. आत्ता होत नाही, कारण आता देवाच्या कृपेने 4-5 रूम्समध्ये प्रत्येक रूममध्ये वेगवेगळे टीव्ही वगैरे आहेत. हां, पण हां, टीव्ही बघायचंही कसं की रात्री दोघंही 11-11:30 यायचो. हां, मग समजा एकाला एक बघायचं असेल, दुसऱ्याला बरं, दुसऱ्या रूममध्ये त्या काळी बेडरूममध्ये टीव्ही होता एक. हां, मग हां. पण टीव्ही लावला की दोघांना बघायचं असायचं एकत्र, पण बघायचं असायचं वेगवेगळा चॅनल. मग त्याच्यावरनं मग तुला समजा क्रिकेट पाहायचं असेल, की बरं, क्रिकेटमध्ये काय होतं म्हणजे निशिगंधा संतापायची का, की आता समजा तू असा बसलायस हां, हां आणि इंडियाचं चांगलं चाललंय, हां, तर मी तुला हलू देणार नाही तिकडनं. दिलीप, बोट असं नको करूस, असंच ठेव अनलकी ठरेल. चांगलं. हां, यु नो, हां, म्हणजे लिटरली असं झालेलं आहे की कोण 90वर बॅटिंग करतंय आणि सेंचुरीच्या आसपास येऊन काही लोक थोडा वेळ रखडतात ना रे. हां, 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 तर समजा अशी वळता वळता एक बाउंड्री लागली अशी, हां. आणि बाउंड्री लागली तर 1 मिनिट निशू, हलू नको अजिबात, तुला माझी शपथ आहे, हलू नको, अच्छा. अशीच बसा, आत्ता बाउंड्री मारली हां. त्यांनी, थांब. तर तिला लिटरली असं बसावं लागायचं. अरे आत्ता कधी होणार याची सेंचुरी मेलायची. यु नो, तर त्याच्यावरनं, आणि फक्त ते आता असं सांगताना हसू येतं, हां. पण त्यावेळेचा जो संताप असतो तो होतोच ना. आणि क्रिकेट चालू असताना दुसरं कुठलं काहीही अगदी लागलं तरीही मी ते सोडायचो नाही. तू डाव सोडणार नाही. अजिबात. पण आपल्या क्षेत्राबद्दलच्या गप्पा तुमच्यामध्ये, म्हणजे आपण आता मराठी चित्रपटसृष्टी घेऊया. खरंच म्हणजे खरंच कुणाला तरी खोटं वाटेल इतकं खरं तुला सांगतो, जेन्युनली आपल्याकडे एकही, आणि त्यात चूक नाही, पण आपल्याकडे एकही चित्रपटाचं मासिक येत नाही. हां. आपल्याकडे काही नाही, म्हणजे यु नो, पूर्णपणे दोघांचीही करिअर्स, दोघांचीही लाईफ ही घरातनं बाहेर पडल्यावर ही आपापली असतात. घरी आल्यावर फक्त घरचंच किंवा कारण अरे, स्वतःच्या लहानपणापासून ज्या नातेवाईकांशी इतके जवळीकीचे संबंध आहेत, त्यांना वेळ देऊ शकत नाही. असा तुला माहिती आहे आपलं करिअर काय आहे दिलीप ते. तर त्यामुळे तो एक पॉईंट असे मनात कधी कधी थोडी थोडी सल राहते की अरे आपण म्हणजे वेळ नाही देऊ शकलो. जसा वेळ यायला पाहिजे तसा नाही. एक्झॅक्टली. पण अजूनही म्हणजे आम्ही बसलो ना तर आम्ही आमच्या मोस्टली गप्पा, कारण दोघंही खूप स्टॉन्च पॅट्रिओट आहोत आम्ही. हां. अगदी म्हणजे कट्टर भारतीय. हां. तर त्यामुळे आमच्या मॅक्सिमम जर गप्पांचं काही असेल माझं निशिगंधाचं, ते भारतीयत्वावर असतं. अरे सगळ्यात जास्ती म्हणजे मॅक्सिमम वेळ, म्हणजे लोकांना वाटेल की अरे इकडे काय टीव्ही प्रोग्राम चालू आहे की काय. अच्छा. इतकं. पण आणि ऑफकोर्स ईश्वरी. मग तिलाही सिनेमात आणणार मुलीला? हे बघ, ती गेल्याच वर्षी युनिव्हर्सिटीत पहिली आली, गोल्ड मेडल मिळालं तिला. फॉरेन अफेअर्स आणि काय रे यांचे इतकं स्पेशलायझेशन्स पण आहेत ना ते विषयाचे, पॉलिटिकल सायन्स अँड फॉरेन अफेअर्समध्ये. ती 4थीपासूनच डान्स आणि ह्याच्यात चांगली होती, अभिनयातही चांगली होती. तिने अनुपम खेर अकॅडमी केलेली आहे, तिने शामक डावरही केलेला आहे, तिला गोल्ड मेडल डान्समध्ये मिळालेलं आहे. योगायोगाने नाही, तिच्या म्हणजे देवाची कृपा आणि तिच्या मेहनतीने ती युनिव्हर्सिटीनेच तिला सांगितलं तू UPSC दिली पाहिजे, म्हणजे IAS, यु नो. तर ती त्याची तयारी करत होती. पण मग मी कधी किंवा निशिगंधाने पण कधी तिला असं हे नाही केलं की तू तेच कर किंवा हेच कर. आणि आम्हाला माहिती होतं की तिचा कल इकडे आहे. त्यामुळे आत्ता तिला आम्ही टोटली हे केलेलं आहे की तुला जे हवं ते तू कर. बरोबर, ते अधिक चांगलं अगदी. कारण आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधी अडवलं नाही. म्हणजे मला तर टाटा स्टीलमध्ये नोकरी होती, ती सोडून मी यु नो. तर त्यामुळे मग तिच्या बाबतीत पण आम्ही तेच ठेवलं आहे. आणि मला वाटतं मी काही बोलण्यापेक्षा देवाच्या कृपेने लवकरच. अच्छा, व्हेरी गुड. बरं, मला एक सांग की आता आपल्या क्षेत्रामध्ये, मनोरंजन क्षेत्रामध्ये एक 2-3 ट्रेंड आहेत. एक ट्रेंड असा आहे की लग्न होत आहेत पण घटस्फोट जाहीर होत आहेत. स्वतःच जाहीर करतात की आता आम्ही एकत्र नाही आहे.
किंवा त्याच्या पुढची पायरी म्हणून काही जण म्हणतात की आम्ही एकटं राहायला तयार आहोत, म्हणजे आम्ही सेपरेट झालो. मग एखादी अभिनेत्री म्हणते मला एकटीने राहण्यामध्ये काही वागवा वाटत नाही, मी राहीन वगैरे. तर हे कशाचं फलित आहे? ओव्हर एक्सपोजर. पूर्वीची जी म्हणजे मी म्हणत नाही पहिली गोष्ट नाही तर उगाच मला ट्रोल होईल. हो, की म्हणजे त्यात काय आहे ना, वैयक्तिक तुमचं नाही, आपल्याला व्यक्तिगत नाही घ्यायचं, आपल्याला हे आता जनरलाइज आणि हे समाजामध्ये पण इकडे तिकडे दिसतं, आपण जर डोकावलं तर. हां, तू मला विचारशील तर माझ्या मते मी तसं केलं नसतं, कधीही केलं नसतं. मला पटत नाही, मला स्वतःच्या बाबतीत किंवा आपल्या जवळच्या कोणाच्या बाबतीत. पण जे असं करतात ते काही चूक आहे म्हणून नाही, कारण ते त्यांच्या लाईफमध्ये काय भोगतायत, उपभोगतायत नाही म्हणत आहे मी, काय भोगतायत म्हणजे ते त्यांनाच माहिती असतं रे. मग तसं कुढत रडत जगण्यापेक्षा मग ते लोक म्हणतात की अरे असं झालं. म्हणजे मी काही लोकांना या बाबतीत काउन्सिलिंग पण केलं की काही लोकांना म्हणजे अगदी ते जवळचे होते ते, आपण जवळच्यांना सांगू शकतो ना. हो, आणि इंडस्ट्रीतल्या पण एखाद दुसऱ्या जोडप्याला मी त्या बाबतीत अगदी बोलवून छान समजावून त्यात एकात मला यश आलं आणि दे आर डुईंग व्हेरी वेल. अच्छा, व्हेरी गुड. टुगेदर. दुसऱ्यात ते इतकं टोकाला गेलेले होते ना रे की म्हणजे ते म्हणजे एकमेकांना नोचून खातील इतकं. म्हणजे काय आहे ते म्हणतात ना, मी ना जेव्हा प्रेमात होतो ना तेव्हा मी म्हणजे तेव्हा खूप खूप शेरोशायरी करायचो, आताही करतो. तर एक छोटासा हे आहे शेर की मेरे शीशा है दिल को बहुत संभल कर हाथ में लेना, मेरे शीशा है दिल को बहुत संभल कर हाथ में लेना, कि नजाकत इसमें इतनी है एक बार नजर से गिरा तो वहीं टूटा. वाह, बराच आशय याच्यामध्ये. हो. इथे तर काय, इथे ह्यांची जी दिलं असतात त्याला म्हणजे नजरेतनं नाही ती पडून चकणाचूर झालेली असतात. तर त्याला कितीही आपण फेविकॉलनी चिकटवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते जे तडे आहेत ना रे ते कधीच भरले जात नाहीत. तर त्यामुळे मग त्याच्यापेक्षा मग ते वेगळं झालेलं बरं. पण आत्ता नवीन आणखीन एक ट्रेंड, आत्ता नाही म्हणजे 7-8 वर्षापूर्वीपासून सुरू झालेला आहे, लिव्हिंग इन. लग्नाआधी लिव्हिंग इन हे करावं. आता आपण जर कोणाला बोलायला गेलो की दिस इज नॉट राईट, तुम्ही सगळंच म्हणजे लग्नाआधी करून, पण त्यांचं म्हणणं जर तू नीट ऐकशील ना तर तुला असं वाटतं की आपलं तोंड गप्प होतं. ते म्हणतात का म्हणजे लग्नानंतर हे केलं तर चालतं तर पाप नाही, लग्नाआधी केलं तर आम्ही एकत्र राहिलो तर पाप आहे. पण लग्नाआधी वी गेट टू नो इच अदर बेटर, आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेऊ शकतो. तर त्यामुळे लग्नानंतर होणारे प्रॉब्लेम्स आधीच झाले तर मग लग्न म्हणजे काय, 2 फॅमिलीजचं एकत्र येणं. आणि इथे आम्ही दोघेच फक्त एकत्र आहोत, सेपरेट झालो तर दोघेच सेपरेट होतो, फॅमिलीला दुःख नाही होत. असं काहीतरी ना त्यांचा तो तर्कवितर्क या जनरेशनचा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर इट इज देअर ओन पर्स्पेक्टिव्ह. अरे पण एक वेळ अशी होती आपल्या समाजामध्ये, म्हणजे आपल्या आधीच्या पिढीची होती की लग्न ठरण्यापुरतं ते भेटले, एकमेकांना पाहिलं, पहिल्या भेटीत हो बोलले, पण सुखाचा संसार अनेक वर्षांचा केला. अगदी. तेव्हा हे प्रॉब्लेम नव्हते. मला असं वाटतं की काय माहिती आहे ना, खूपसं ना वेस्टर्न कल्चरनी ना आपण लोक खूप इन्फ्लुएन्स झालेलो आहोत. अरे हे बघ ना, तू हे सगळं कुठून आलं. आणि ते लोक, कारण आता देवाच्या कृपेने आपल्या चॅनल्समुळे याच्यामुळे किंवा इवन आम्ही दरवर्षी सुट्टी घेतो, मात्र ती 5-7 दिवसाची आणि एक फॉरेन ट्रिप करतो. आता गेल्या कोविड पासून नाही जमलं, पण तू करतो बघतो कुटुंबाची आपण एकत्र. तर त्यावेळेला असं लक्षात येतं की अरे इकडचे आपला जो यूथ आहे तो इतका वेस्टर्नाइज व्हायला बघतोय, पण तिकडचे जे आहेत ना ते आपलं कल्चर त्यांना कळतंय, त्यांना आपलं कल्चर असं वाटतं की अरे नाही, योगामध्ये, ओंकारामध्ये, याच्यामध्ये जी शक्ती आहे, म्हणजे तू अगदी स्लीप ॲपनियापासून हार्ट डिसीजपर्यंत घे, तिकडचे डॉक्टर्स याच्यावर संशोधन करून या माध्यमातून सुद्धा ट्रीटमेंट करतायत आणि यश मिळतं आहे त्यांना. म्हणजे खरं तर आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्ट बघणं, म्हणजे आता ते म्हणतात ना की नवरा जिवंत असलेल्या सुवासिनीने इथे हे हळद कुंकू लावतात. तर ते काय हळद कुंकू म्हणजे काय, ते काय ब्रँड नसतो की ट्रेडमार्क लावला नवरा जिवंत आहे, नाही.
हळद कारण इकडनं जी नस असते ना हां. ती अँटीसेप्टिकचं काम करते युटरसला. हां. ते आणि म्हणजे इव्हन तुला माहिती आहे ना, ती जोडवी जी दुसऱ्या बोटात घालतात. तर लग्नाच्या दिवशी घालतात. हो. हां. तर ती पण काय इट इज डायरेक्टली कनेक्टेड टू द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द लेडी आणि ते ॲक्युप्रेशर पॉइंट आहे तो. तर आपल्या पूर्वजांनी हे जे 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 घडवलेलं आहे ना, याच्या मागे सायन्स आहे. करेक्ट. यु नो तर तो फक्त लोक आत्मसात करत नाहीत किंवा खूप वेळेला असं वाटतं ना रे की म्हणजे आपण म्हणून दुरून डोंगर साजरे यु नो. तर तसं ते होतं की लांबून असं वाटतं अरे काय त्यांचं लाईफ काय मस्त आहे, ते हवं तेव्हा जातात, हवं तेव्हा त्यांचं स्नूचिंग चालतं, हवं तेव्हा ते पितात, हवं तेव्हा एकत्र राहतात, हवं तेव्हा वेगळे होतात. पण त्यांना हे माहीत नाही की अरे आत्ता तिकडे ते कल्चर नाही, आत्ता तिकडचं ते कल्चर जाऊन आपलं कल्चर ते इनहेरिट करायला लागलेत वेस्टर्नमध्ये. पण तू आपल्याकडच्या म्हणजे हे प्रमाण कमी व्हावं घटस्फोटाचं किंवा आणि त्याहूनपेक्षा आता मी एकटी राहीन हे कमी व्हावं याच्यासाठी एक एक काय सांगशील तू? म्हणजे तुझा सल्ला लोक ऐकतील असं मी म्हणत नाही नाही, पण तू एक व्यक्ती म्हणून तू व्यक्त होऊ शकतो. नेहमी विचार करताना काय होतं माहिती आहे दिलीप, प्रत्येकाचंच माझ्या बाबतीत पण ते होत असेल की मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो. जो आपला जोडीदार आहे त्याच्या जोडीदार म्हण, मित्र म्हण, काही म्हण तू, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर आपल्याला कळतं की वेन आय स्टँड इन हिज ऑर हर शूज, अरे यार बरोबर आहे यार, तो बूट चावत होता किंवा तो लूज होत होता, मग आपण विचार करतो नाही तो थोडासा अमेंड करून घेऊया, यु नो, म्हणजे थोडीशी ॲडजस्टमेंट करून घेऊया. तर थोडे क्षमाशील व्हा, थोडे सहनशील व्हा आणि थोडंसं प्रत्येकाने यु नो समोरच्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा. यु नो वर्ल्ड इज ब्युटिफुल आणि परमेश्वरांनी सगळं घडवलेलं आहे. म्हणजे इतकं सौंदर्य दिलेलं आहे आपल्या देशाला. तर नक्कीच बघ ना, रेगिस्तान कितीतरी लोक हे करतात ना की आम्ही म्हणजे स्वित्झर्लंडला गेलो, आम्ही दुबईला जाऊन आलो, आम्ही इकडे जाऊन आलो, छान आहे, युरोपला जाऊन चांगलं आहे ना. पण रेगिस्तान बघायला आपल्याकडे राजस्थान आहे, बर्फ बघायला हिमाचल आणि काश्मीर आहे, नद्या बघायला तुम्ही ब्रह्मपुत्रा बघितलीत तर जगातली सगळ्यात मोठी नदी विसराल तुम्ही, इतकी ती म्हणजे कायम फ्लडेड असते. तर परमेश्वराने इतकं दिलं आहे भारताला. अरे बहुसांस्कृतिकता, बहुभाषिकता सगळंच आहे ना. बघ ना काय म्हणजे. आणि तिकडचे लोक तू जर दिलीप, आता मला माहित नाही तुझं किती फिरणं होतं, नाही आहे ना, पण म्हणजे तुझं फिरशील आणि बघशील ना कितीतरी फॉरेनर्स त्यांचं हे आहे की इंडियात येऊन सेटल व्हावं. आणि का? जस्ट बाय एक्सेप्टिंग इंडियन कल्चर, सहिष्णुता, यु नो. तर ते खरंच बरं वाटतं माहिती आहे बघून. अनफॉर्च्युनेटली आपले हे करत नाहीत, पण मला वाटतं आत्ता हळूहळू सुरुवात झालेली आहे आपल्याकडनं पण. बरं तुला मी आता विचारतो की आता तू एकूण काम कमी का केलं सिनेमातून किंवा मालिकातून वगैरे? ऑफर नाहीत का? नाही, देवाच्या कृपेने खूप ऑफर्स खूप सतत चालू असतात. मालिकांच्या तर फॅक्टऱ्या लागलेल्या आहेत रे, तर त्यामुळे त्या पण खूप चालू असतात. पण कसं आहे, दोन दगडांवर पाय ठेवून कधीही हे होत नाही, यु नो. तर आता इतके चॅनल्स आणि याचं इतकं जबाबदारी आहे, तर माझा 24/7 टोटली म्हणजे आता ऑफर आल्या येत असतील तर आता तुझा कल कसा असेल? नाही, खूप आल्या, चित्रपटांच्या पण आल्या. गेल्या म्हणजे जेव्हापासून मी ॲक्टिंगकडे म्हणजे कॅमेरा फेस करणं टोटली सोडून दिलं, तेव्हापासून मी तुला सांगू दिलीप, तर लिटरली नाही म्हणता मालिकेची दर 2 महिन्यातनं एखादी ऑफर येते, 2-3 महिन्यातनं चांगल्या रोल्समध्ये. आणि चित्रपटांच्या पण असतात एक 6 महिन्यातनं एखाद दुसरी चांगली ऑफर, म्हणजे असं आहे. पण मला यु नो इट इज नॉट ओनली अबाउट मी नाव, इट इज अबाउट माय ऑर्गनायझेशन मीडिया वर्ल्डवाईड लिमिटेड. आमची ट्रॅव्हल एक्सपी ही सगळी आमची असलेली सगळी टीम, यूथ तिकडचे. तर त्यामुळे आता कसं होतं की टोटल लक्ष 24/7 तिथे असतं. हा त्याला तुझा जॉब. पण जेव्हा ऍक्टिंगसाठी तुला आता विचारतील तुझा कल कसा असेल? नाही, माझा म्हणजे
जे माझं काम आहे, हां. म्हणजे आता जॉब म्हटल्यावर परत एक होईल, जॉब म्हणजे नोकरी करतो का ना, नोकरी नाही. इट इज नॉट अ नोकरी फॉर मी. माय हॉबी हॅज टर्न इन टू माय बिझनेस ऑर माय प्रोफेशन. नाही, आता तुला आता एवढ्या आपल्याकडे मराठीत एवढ्या प्रकारच्या फिल्म बनतात, वर्षाला 100-150 तर सहज बनतात. पण त्यामध्ये तू नाहीस, असं पण एक चित्र आहे ना? नाही, कारण मी स्वतः नाही म्हणतो म्हणून नाही. नाहीतर देवाच्या कृपेने मी वर्षाला एक 3-4 चित्रपट तरी सहज करू शकतो. कारण ऑफर्स येतात. ऑफर्स नाही आहेत असं नाही आहे. आणि पण मला असं वाटतं की ओके, जर करायचं ना तर खरंच काहीतरी ग्रेट आलं पाहिजे. यु नो, जस्ट आलंय म्हणून करायचं, आकडा नाही वाढवायचा. नाही नाही नाही, एक काहीतरी असं लक्षवेधक काम. एक्झॅक्टली. कारण मी जे करतोय तिथे पण मी काय करतोय, मी इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली चित्रपटांबरोबर इन्व्हॉल्व्ह आहे. कारण सगळ्याच चित्रपटांचं प्रमोशन्स, निर्मात्यांची इतकी दुःख असतात, म्हणजे प्रॉब्लेम्स असतात. सगळे कलाकार मॅक्सिमम ज्यांची रिलीज आहेत सगळे टचमध्ये असतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं ना की अरे यांचा चॅनल आहे तर आपण डायरेक्टली यांच्याशी बोललो तर होईल. ॲक्च्युली तसं काही नाही. सगळं काम आमचा स्टाफ अप्रतिमपणे करतो. आणि मी त्यांना हेच सांगितलेलं आहे स्टाफला पण, की म्हणजे पैशामुळे कुठल्याही चित्रपटाचं प्रमोशन झालं नाही किंवा आपण नाही म्हणालो असं व्हायला नको. बरं, मला एक सांग, तुझ्या 37 वर्षाच्या चतुरस्त्र करिअरपासून नवीन पिढीने काय शिकावं असं वाटतं तुला? शिकायला खूप मोठे मोठे लोक पडलेले आहेत. नाही, पण आता तुझ्याकडे एवढा मोठा अनुभव आहे ना. 37 वर्ष म्हणजे काय कमी कालखंड नाही आहे. मला सिम्पल असं वाटतं की व्हॉट एव्हर यू डू, यु नो, मी माझं तत्वज्ञान सांगतो, मी काही कुणाला शिकायला सांगत तुझ्या नाही. अनुभवातूनच आलेलं आहे ना ते. की तुम्ही जे करता ना ते त्यावेळी पूर्णपणे तन्मयतेने करा. म्हणजे निशिगंधा आणि ईश्वरीच्या बाबतीत राक्षसासारखं ती म्हणते, राक्षसासारखं काम करतो मग ते प्रोडक्शन असो, डायरेक्शन असो, ॲक्टिंग असो. किंवा मला एका खूप चांगल्या दिग्दर्शकाने सांगितलेलं होतं, मी ना जो मालिका करत होतो, कधीची गोष्ट आहे बरं, 2010-2011 लास्ट. तर त्यावेळेला मी बघायचो की मला ना शॉट समजा मला मनासारखा झाला नाही तर मी म्हणजे एक जरा विचार करून आहे ना असा परत बघायला तर कॅमेरा हललेला नसायचा तिकडे. कॅमेरा हलवू नका, वन मोर करूया आपण, एक हा असं आलं ना तर जास्ती बरं होईल, यु नो. मग तो क्लोज असो, टू शॉट असो, काही वाईडला नाही जास्ती. पण तर मग मी राजू सावंत म्हणून एक चांगला दिग्दर्शक आहे बघ, राजू सावंत, अजय मयेकर, तरुण पिढीतले. तर मी त्याला म्हटलं की काय रे, म्हटलं बरं तू कॅमेरा हलवला नाही. तो म्हणाला, मला कॅमेरामॅनने सांगितलं कसं हलवणार, काय आहे तुमचा शॉट झाला आणि तुम्ही बसलात ना की आम्हाला बरोबर कळतं तुम्हाला ओके तुमच्या मनासारखा शॉट झालेला आहे. पण तुमचा शॉट झाला आणि तुम्ही अननोईंगली असं करून थोडे असं 2 पावलं चाललात ना की आम्हाला माहिती आहे तुमच्याकडनं येणार नाही, वन मोर घे, हे असं करूया. मनासारखं झालं नाही. म्हणजे त्यांचं इतकं निरीक्षण असतंय मला त्यावेळेला कळलं. आणि मला एकदम खूप बरं वाटलं यार की म्हणजे तर त्यामुळे जे कराल ना पूर्णपणे करा. त्यावेळेला यशाचा अपयशाचा कुठलाही विचार करू नका. गिव्ह युअर फुलेस्ट टू दॅट अँड पॉझिटिव्हली. परत दुसरी गोष्ट की त्यावेळेला ना काय आपला प्रत्येकाचा मेंदू एवढाच असतो. तर त्याच्यातली स्पेस जी आहे त्यात नेगेटिव्हिटी क्रिपिन होऊ देऊ नका. की काही वेळेला असं होतं ना की अरे मी आणि दिलीप एकत्र शॉटमध्ये आहोत तर दिलीपनी इकडे हे केलं तर नाही मग मी आणखी हे करतो. नेगेटिव्ह थिंकिंग करूच नका. कॉम्प्लिमेंट करा. कॉम्प्लिमेंट करा एकमेकांना. प्रॉडक्ट अप्रतिमच येतं. यस, यु नो. आणि हे फक्त ॲक्टिंगमध्ये नाहीच, आयुष्यात कुठेही खरं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. तर आपण दीपक आता रॅपिड फायर घेऊया, बघूया तू काय निवडतो असते. चिखलवाडी की शास्त्रीनगर? तू चिखलवाडी. चिखलवाडी. कारण काय कारण सांगू मी, खरं काय असं म्हणजे एक नाही आहे, खूप कारण आहेत त्याला चिखलवाडीला. पण आमचा बाप्पा चिखलवाडीचा.
दत्तात्रय बिल्डिंग. येस, दत्तात्रय बिल्डिंगमध्ये अशोक सराफ राहायचा. अगदी अगदी सगळी टीम. चिखलातली कमळं. कसोटी क्रिकेट, वन डे की 2020? 2 टोकाची उत्तर येतील माझी याला रॅपिड फायरला तुझ्या, पण ती दोन्ही मी प्रामाणिकपणे सांगतो 2020 मनोरंजनासाठी. पण तसं म्हणजे काय, मग बेसबॉल पण बघू शकतो आपण मनोरंजन. पण शिकायचं असेल तर टेस्ट क्रिकेटच, ज्याला क्रिकेटर व्हायचं असेल त्यांनी टेस्ट क्रिकेटच बघावं. बॅट आणि हे कसं एका लाईनीत असं आलं पाहिजे, यु नो, टेक्निक सगळंच, आणि टेम्परमेंट, विकेटवर उभं राहणं, यु नो. आणि टेस्ट क्रिकेटला म्हणजे मला अजूनही टेस्ट क्रिकेट चालू असलं ना तर माझ्या केबिनमध्ये बाजूला चालूच असतं, नाही राहत बघितल्याशिवाय. मोहिंदर रमानाथ, सुनील गावस्कर. ओपनिंग बॅट्समन म्हणून सुनील गावस्कर आणि ऑलराऊंडर म्हणून मोहिंदर रमानाथ, जिमी प्राजी. चित्रनगरी की फिल्मिस्तान? दिलीप, तू खरंच यार असे गुगली टाकलेस की अब्दुल कादीर पण एकदा सोपा वाटेल कोणाला तरी. कठीण उत्तर आहेत रे. चित्रनगरी का फिल्मिस्तान? चित्रनगरी म्हणून. चित्रनगरी. श्यामकिरण स्टुडिओ की जयप्रभा, आपले कोल्हापूरचे? दिलीप, तू खवदूस आहेस रे. मग तेच करायचं ना. एकच सांगितलं पाहिजे का? दोन्ही सांग, दोन्हीची वैशिष्ट्य सांग एकेका ओळीमध्ये. जयप्रभामध्ये गेल्यावर आहे ना तिकडे भालजी असायचे जेव्हा आम्ही शूटिंग करायचो, तर ती एक हे होती. आणि एकदा तिकडे असं घडलं होतं की भालजींची ना पूजेची फुलं आली होती आणि मी नमस्कार केला तर भालजींनी एक फुल माझ्या डोक्यावर ठेवलं पांढरं, आणि आशीर्वाद दिला पूजा करताना असं. आणि ते एक होतं. आणि शांतकिरणला मी खूप शूटिंग्स केल्या आहेत रे, आणि त्या पारावर बसून जेवण्याची मजा होती ना, भाकरी मटण. लेक लाडकी या घरची की तुझं विन सख्या रे? लेक लाडकी या घरची एनी टाईम. कारण एकतर त्याच्यातला माझा जो व्यक्तिरेखेचा जो प्रवास होता तो वयवर्ष 35 ते वयवर्ष जवळजवळ 70 पर्यंत होता. अच्छा. 4.5 वर्ष चालली. त्यावेळेपर्यंत सगळ्यात जास्ती रेटिंग असलेली ती एकमेव मराठी मालिका होती जी हिंदी मालिकांपेक्षाही जास्ती रेटिंग होतं. सुपर. येस. वाट पाहते पुनवेची की सासर माहेर? वैयक्तिक ॲज अ हिरो वाट पाहते पुनवेची, आणि ॲज अ स्टुडंट सासर माहेर, कारण तिकडे जयश्रीबाई, अशोक मामा, यु नो, जयश्री गडकर गडकर म्हणजे मावशी म्हणायचो मी जयश्री मावशीला. तर खूप म्हणजे एक वेगळी, म्हणजे चित्रपटात काय करावं आणि काय करू सुद्धा नाही, यु नो. पण जयप्रभाला सेट लागला होता. सगळं शूटिंगच तिकडे झालेलं होतं. तर सासर माहेरचं तुझंही असं होतं. बरं, घरचा डबा की सेटवरचं जेवण? कोल्हापूर असेल तर सेटवरचं जेवण, कारण माईची भाकरी, विलास देसाईचं चिकन किंवा मटण, यु नो, बरोबर एखादी माशाची फोड. सकाळच्या वेळेला तिकडे येणारं, कोल्हापुरात येणारं काय रे ते उपमा नाही ते, आणि ते वडे पण वेगळे असायचे. पण शिरा आणि पोहे, शिरा पोहे. आणि त्यातल्या मला एकाने दाखवलं होतं की हे जरा असं मिक्स करून तरी खा, बघा काय मजा येते ते. आणि खरंच म्हणजे मला असं वाटायचं की अरे एक स्वीट आणि एक तिखट, पण ते मिक्स करून खाल्ल्यावर अरे शिरा पोहे, अरे वा, ही काहीतरी वेगळीच डिश आहे. त्यामुळे ते तिकडची ती मजा वेगळी होती. आणि मुंबईत घरचा डबा. मुंबईत असेल. सिंगल स्क्रीन थिएटर की OTT? सिंगल स्क्रीन. कारण तिकडे ना चित्रपट पाहण्यासाठी जर काय विचारशील तर सिंगल स्क्रीन. कारण एंट्रीला शिट्ट्या, यु नो, याला फाईट सिक्वेन्सला शिट्ट्या, ते जे पब्लिक बरोबर भारावलेलं, म्हणजे स्टेडियममध्ये मॅच बघायची का याच्यावर बघायची म्हणजे स्टेडियममध्येच ना, तर तसं सिंगल स्क्रीन इज अ स्टेडियम, यु नो. तर त्यामुळे ते एक वेगळीच मजा असते. टाळ्या आणि शिट्ट्या. मी जन्मदाता माझा 5 वेळेला जाऊन बघितला होता भारत माताला. अरे अच्छा. अरे मयेकरांनी काय एंट्री घेतली होती मध्ये माझी, की लोकांना पहिल्यांदा वाटतं की तो आंधळा असतो आणि तो हिरोईन त्यालाच सांगते आता आंधळा काय वाचवणार, आणि महेश मांजरेकर विलन होता. तर आणि माझ्या हातात एक काठी असते अशी, आणि महेश मांजरेकर तिला खेचत पुढे नेतो हिरोईनला, हा आंधळा तुला वाचवणार, आणि कट्टू महेशच्या बॅकनी कॅमेरा, आणि कुठली तरी असं काहीतरी येतं आणि इकडे महेशच्या इथे रखतं आणि असं खेचतो, आणि महेश म्हणतो
तुझी ही हिंमत. आणि फक्त ते हे आहे ना, ते असा गॉगल काढतो मी असा आणि ते फक्त डोळ्यांचा क्लोज. आईला अजूनही सांगतो तुला, आत्ताही अंगावर काटा येतोय माझ्या, की जो पब्लिकच्या शिट्या आणि ह्याच्या ना, त्याला म्हणतात प्रेझेंटेशन रे. स्क्रीन प्ले रामचंद्र सडेकर आणि डायरेक्टर VN मयेकर. तो ते तिची शॉर्ट डिव्हिजन आणि मी 5 का 7 वेळेला जाऊन तो चित्रपट वेगवेगळ्या थिएटर्सला बघितलाय. त्यातल्या 5 वेळेला भारत माताला बघितलाय. अरे वा. आणि ऑफकोर्स कम्प्लीट रुमाल बिमाल बांधून लोकांनी ओळखू नये. मेकअप रूम की व्हॅनिटी ती वेगळीच असायचं. मेकअप रूम असं म्हणजे बघ, तर दिव्यांच्या प्रकाशासाठी वगैरे आपल्याला मेकअप रूम हवी असते. नाही तर जेव्हा आम्ही जेव्हा शूटिंग करायचो तर तेव्हा तर आम्ही म्हणजे कायम म्हणजे कधी मेकअप रूममध्ये जायचोच नाही आम्ही. ऑलवेज सेटवर आणि तिकडेच गप्पा, तिकडेच किस्से सगळं चाललेलं असायचं. म्हणून व्हॅनिटीचं फॅड हे हल्ली आत्ता एक 2010-12 आलं. खरं तर 90ला आलं, पण आपल्याकडे वाढलं 10 नंतर. एक्झॅक्टली. आणि ते असं उगाच म्हणजे त्यांनी काय तुमच्या अभिनयात फरक नाही पडत. येस, आउटडोर जिकडे आहे तिकडे तुम्हाला लेडीजना वगैरे व्हॅनिटी पाहिजे, पण आता एक मागवतो म्हटल्यावर नाही मलाही व्हॅनिटी पाहिजे, ते चूक आहे. सिंगल डोअर पाहिजे आता. चित्रपट, रंगभूमी, छोटा पडदा? कठीण प्रश्न आहेत रे बाबा दिलीप. चित्रपट, मग रंगभूमी, मग छोटा पडदा. कारणही देतो तुला. चित्रपटात परत मी जसं म्हटलं टेस्ट क्रिकेटसारखं ते एक लार्जर दॅन लाईफ एक हे मिळतो इम्पॅक्ट. रंगभूमी कारण तिकडे जो लाईव्ह हे मिळतो रिस्पॉन्स लोकांकडनं, त्यावेळेला खूप वेळेला असं पण होतं की काही वेळेला आपल्याकडनं चूक होते. काही वेळेला सिरियस सीनला आपण बोबडे बोलतो. म्हणजे बोबडे म्हणजे एखाद्या वेळी चुकून फंबल होतो किंवा काय होतं. आणि ते जे लाईव्ह जी धमाल आहे ना ती तिकडेच मिळू शकते. एस्पेशली सगळ्यात कठीण काम म्हणजे सिरियस सीनला समोरचा जर फंबल झाला तर हसू लपवणं हे जे काम आहे, रंगभूमीवर हसू लपवणं, हसं झालं तर ते ते सगळ्यात आहे. आणि सिरियल आल्याने काय झालं की सगळ्यांना ना कामं मिळायला लागली ज्यांच्याकडे कामं नव्हती बिचाऱ्यांकडे. करेक्ट. तर त्यामुळे ना लोकांची किचन्स चालायला लागली. तर त्यामुळे त्यांनी आपापल्या ठिकाणी. वडापाव की मिसळपाव? मिसळपाव. अच्छा. त्यातही ती ग्रँड रोडचे प्रभूची जी मिसळ असायची त्यामुळे तुला ती टेस्टच्या जिभेवर आहे. अगदी 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 अगदी. आणि शेवटचं, वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल माध्यमातल्या बातम्या? आपल्या पिढीला वृत्तपत्र हे लागतंच, न्यूजपेपर्स. कारण सकाळचा चहा पिताना जर ते समोर मिळालं नाही, बातम्या आता काय रे मोबाईलवर सारख्याच बातम्या येत असतात, नोटिफिकेशन येत असतात. पण ते एक सकाळच्या वेळेला चहा पिता पिता ते हेडलाईन्स, परत त्या हेडलाईन्स आधी बघितलेल्या असतात आदल्या दिवशी, तरी पण त्या दुसऱ्या दिवशी ठळक वाटण्यात एक ती हे लागले. तर असा हा दीपक देऊळकर. म्हणजे मला पाहिजे ते तू सांगितलं की तुझ्याकडनं मी काढू शकलो. तुझ्या चित्रपटांविषयी तू तर नेहमी मुलाखती देत असतो, पण मला त्याच्याबरोबर इतर काही गोष्टींविषयी तुझे दृष्टिकोन, तुला काय सांगायचं आहे ते जाणून घ्यायचं होतंस. तर दीपक देऊळकडे अनुभव तर अफाट आहे. 37 वर्षाचा अनुभव हा काय कमी म्हणता येणार नाही आहे. बरेच चढउतार आहेत, यशापयश आहे, आणि त्याच्यातून ताऊन सुलाखून जो आज उभा आहेस, ठामपणे उभा आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुझ्या बोलण्यामध्ये, तुझ्या विचारामध्ये ती डेप्थ, ती खोली, तो दृष्टिकोन दिसतो, ते मला दिसला. तर आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणारमध्ये तू आज आलास. मनसोक्त मनमुरादपणे गप्पा केल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्याकडूनही म्हणजे तुला खरं तर तूही मला धन्यवाद म्हणायला नकोस आणि मीही तुला धन्यवाद नाही म्हणणार, पण #ठाकूर विचारणार आणि इट्स मज्जा यांना आहे, कारण मला खरंच मज्जा आली. खूप दिवसांनी जुना मित्र भेटला आणि आपण मैत्रीच्याच गप्पा केल्या. अगदी अगदी अगदी. तर मित्र, इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणारमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. खूप खूप धन्यवाद.
मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.